नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा धडक मोर्चा, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित। दिनांक 12 जानेवारी 2024 ला ठीक 1:30 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ हानमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाम मामू, उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार व धुळे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ जाधव, बाबूराव बोंडे, जिल्हा संघटक सुनील काटे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर भाऊ सोनवणे, पुणे टेलर जळगाव शहर संपर्क प्रमुख मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी, जामनेर तालुका अध्यक्ष युवराज भाऊ खैरे, यावत तालुका अध्यक्ष अनिल भाऊ लोहार, बोदवड जळगाव येथील मधुकर गोविंदा लोहार, सदस्य ईश्वर बळीराम, यशवंत देवीदास शिंपी, दिलीप देवराव खोडे, बाबूराव भाऊजी बोडे, साहेबराव घटे, जमीन पटेल, संतोष रामचंद्र पाटील, श्रीराम कोळी, राजूभाऊ पाटील, सुरेश कुंभार, अनिल पाटील, कैलासराव शिराळे, भरत दयाराम कांडेलकर, पुंजाजी सोनवणे, गजानन बाबूराव सोनवणे, भगवान बाबूराव सोनवणे, संतोष कांडेलकर, तालुका कार्याध्यक्ष भास्कर भाऊ साळुंके, जिल्हा शहर प्रसिद्धी प्रमुख जमील पटेल, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार नंदलाल पठे, बोदवड तालुका सहसचिव भास्कर वराडे, रावेर तालुका अध्यक्ष आरिफ भाई या सर्व मागण्यांसाठी मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हाडी येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथे दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी वार शनिवार शाळा कोल्हाडी आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री लहासे साहेब व नाडगाव केंद्राचे प्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल आनंद मेळावा उत्साहाने साजरा करण्यात आला। बाल आनंद मेळाव्यात शाळेच्या आवारात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। एक प्रकारे चिमुकल्यांची जणू जत्राच आयोजित करण्यात आली होती। या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा मल्लिका सूर्यवंशी यांनी केले। प्रसंगी कोल्हाडी गावचे उपसरपंच उमेश कवळकर, संजय नेवल, नितीन सुरवाडे पत्रकार, निलेश डहाके, जीवन बिराडे, सुरेश सोनार व रमाबाई रामदास मोरे, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पद्माकर गोसावी सर यांनी केले। बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात खाद्यपदार्थांची विक्री केली। काही विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ खरेदी करून बाल आनंद मेळाव्यात सहभाग नोंदवला। यावेळी प्रचंड उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकताना पाहायला मिळाला। यासाठी सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मुख्याध्यापक नरेश काकळीज सर यांनी मानले व बाल आनंद मेळावा याची सांगता करण्यात आली। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। कोल्हाडी गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल विकास मेळावा ठेवलेला आहे। त्या संदर्भामध्ये बघून घेता तुम्ही, बघा हा कार्यक्रम चालू आहे बालांचा चिमुकल्यांचा। बघा कसा कार्यक्रम चालू आहे। कोणी पाणीपुरी विकत आहे, कोणी कचोरी विकत आहे, वेगळं वेगळं विकत आहे, कोणी पतंग विकत आहे, हो कोणी समोसे विकत आहे। ते बघून घ्या। थोडं सरांकडून जाणून घेऊया आपण कार्यक्रम त्यांनी कसा राबवलेला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। हा सर, तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोल्हाडी गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये, तुम्ही कसा तो कार्यक्रम केलेला आहे? आम्ही हा बाल आनंद मेळावा आमच्या शाळेत आयोजित केलेला आहे। लहान लहान मुलांना व्यवहाराचं मिळाला पाहिजे। जसं आपण पैशाच्या वस्तू आपण कसं त्याचा नफा कसा मिळवतो याबद्दल त्यांना प्रत्यक्ष ज्ञान व्हावं या दृष्टीने
एक खोटी प्रति आहे आणि त्यांच्या उद्योगजन आहे ते उद्योगजन विकसित व्हावे, त्यांच्याकडून उद्या चांगले भावी नागरिक तयार व्हावे म्हणून प्रोग्राम घेतलेला आहे. तुमचं नाव काय सर? शाळा कोलाडी इथे आता सध्या मुख्याध्यापकाचं काम करत आहे. तुम्ही शिक्षक किती आहे? 2 शिक्षक आहेत सर. बरं सर, तुम्ही बी थोडं प्रतिक्रिया द्या त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये. नमस्कार, मी पटनाकर गोसावी सर, जिल्हा परिषद शाळा कोल्हाडी येथे कार्यरत आहे आणि आमच्या शाळेमध्ये आज बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं, त्याचबरोबर विद्यार्थी त्यांचा गणित संबोध स्पष्ट व्हावा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विद्यार्थी चांगल्या प्रतिसाद देत आहेत, चांगल्या प्रकारे व्यवहार करत आहेत, व्यवहारिक ज्ञान त्यांचं सुदृढ झालेलं आहे. आमचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पद्धतीतून शिक्षण मिळत असतं. त्याबद्दल आम्ही सरांनी सांगितलेलं आहे. तर हा छान जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, GS7.